पिनाच्या ब्लाऊजचे अस्तरवरती मेन कपडा कसा पॅच करायचा ते शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण अस्तर कट करून घ्यायचा आहे, मेन कपडा मेन फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सर्व असे जोडून घ्यायच्या. अशा बॉल पिन भेटतात मार्केटमध्ये, अशा बॉल पिन लावून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला शिवायला सुरुवात करायची आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हाई जोडून घ्यायची आहे तुम्हाला आणि सगळ्यात पहिल्यांदा हा जो मेन पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे. मार्किंग करायची त्याला अशी पहिल्यांदा प्लसचं चिन्ह लिहून घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला उलटा सिल्लक असेल ते तुम्हाला माहिती पडते. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला ब्लाऊज शिवायला ना खूप कमी वेळ लागतो. जे असे कपडे तुम्ही जर अटॅच करून घेतले ना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ना ब्लाऊज शिवायला कुठे पण अवघड जाणार नाही आणि वेळ लागणार नाही, वेळेची बचत होणार आहे. ठीक आहे, पूर्णपणे पॅक करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता या पिनाच्या काढून घ्यायच्या आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो तुमचा कपडा जो आहे पेन फॅब्रिक तो असा पट्टी मारायचा आहे आणि त्याला नंतर असं बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आहे. ठीक आहे, प्रेस केल्यामुळे काय होतं की अस्तरचा कपडा जो आहे तो पूर्णपणे असा दबला जातो आणि आपल्याला शिवायला ते बरं पडतं. जोपर्यंत पूर्ण अटॅच होत नाही कपडा अस्तरचा आणि मेन कपडा सगळे पार्ट जोडले जात नाही तोपर्यंत कैची धागा कापायचा नाही. एक्झॅक्टली कपड्याकडे तिकडे ठेवलं नाही. शिवत असताना पण तुम्ही असंच परत काय करायचं आहे त्याला असं बोटाने असं प्रेस करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे काय होतं कपड्याला सरकत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही भारी जेव्हा पूर्ण तयार करता तेव्हा तुमचा कुठेही कमी जास्त कपडा पडत नाही. ठीक आहे, माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला जेणेकरून तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला काही सजेस्ट करू शकते किंवा नवीन व्हिडिओ काय पाहिजे अपलोड करतो. आणि कपडा ना व्यवस्थित असा बरोबर करून घ्यायचा नाही तर हा कपडा ना एकदम सुसुळीत असल्यामुळे तो काय होतोय इकडे तिकडे सरकला जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे ना पूर्ण असा कपडा एकसाईडमध्ये जोडून घ्यायचा. कुठेही आपल्याला कपडा अस्तर पण बाहेर निघत नाही आणि मेन कपडा पण बाहेर निघत नाही. नाही तर काय वेळेस काय होतं कसं की कुठे अस्तर कमी पडतो नाही तर मग मेन कपडा कमी पडला जातो. शिवताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. नंतर जेव्हा ब्लाऊज तुम्ही शिवणार ना तेव्हा एवढं काही नाही लक्षात दिलं तर चालतं, बट अस्तर जोडताना पूर्णपणे काळजी घ्यायची आहे की अस्तर आणि मेन कपडा व्यवस्थित जोडला गेला पाहिजे कुठे कमी जास्त. त्याच्यामुळे मग काय होणार आहे की आपण कुठे कमी कुठे जास्त आला ना तर कट करणार कापून लागणार. तर मग कुठे कमी कुठे जास्त असेल तर काय होणार की तुमचं नंतर कुठे ब्लाऊजला मग मापामध्ये त्याचा फरक पडतो आणि फिटिंगला ब्लाऊज बिघडतो. त्याच्यासाठी अस्तर जोडतानाच व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे जेणेकरून की पुढे जाऊन तुमच्या ब्लाऊजचं काहीही मिस्टेक येणार नाही किंवा काही खराब होणार नाही, मापामध्ये काही खराब येणार नाही. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या मैत्रिणीला तुमच्या कोणाला ज्यांना तुम्ही शेअर करता आहे त्यांना ते
माहिती भेटेल. मग त्यांना थोडंसं माहिती पडेल शिलाई क्लासबद्दल. अशा पद्धतीने आपण आज अस्तरला जोडून घेतलेला आहे मेन कपडा. मेन कपड्याला अस्तर जोडून घेतलेला आहे. तर त्यामध्ये आपण याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ बघणार आहोत. ब्लाउजचं ब्लाउज कसं जॉईंट जोडायचं आहे, ब्लाउज कसं शिवायचं. त्याच्यानंतर आपण गळा बनवणार आहोत. तर गळ्याला डायरेक्ट पायपिंग नसेल करायची तर तुम्ही हा गळा असा डायरेक्ट अस्तरवरती जोडून घ्यायचा, मेन कपड्यावरती जोडून घ्यायचा आहे अस्तरचा कपडा. आणि नंतर त्याला आपण काय करणार आहोत, पलटी करणार आहोत. हा झाला तुमचा गळ्याचा सेट. गोल गळा आहे. नॉर्मली तुम्ही डिझाईनचा पॅटर्नचा गळा टाकणार असेल ना तरीसुद्धा चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. जर पॅटर्नचा गळा तुम्हाला शिवायचा असेल तर सिंपलमध्ये पानगळा, वी गळा आणि चौकोन गळा वगैरे तुम्ही डायरेक्ट पलटी करू शकता विदाउट पायपिंग, विदाउट कॅनव्हास. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं असं काय करायचं आहे, थोडंसं कट मारायचं आहे. म्हणजे काय होतं, गळ्याला जो आपला पट्टी असते ना ती अशी पलटी होते. अस्तर प्रेस केल्यानंतर त्याला काय करायचं आहे, असं वरून तापशिलाई द्यायची, किनारीवरती द्यायची एकदम. त्याच्यानंतर पॅकिंग करायची गरज पडत नाही. ते सोपं आहे. डायरेक्ट तुम्ही त्याच्यावरती गळा करू शकता. नंतर व्यवस्थित ठेवायचं आहे. हात टाकलं मला ब्रॉड गळा करायचा असेल तर ब्रॉड गळा पण करू शकता. हा ॲक्च्युली तिचा ब्लाउज असल्यामुळे त्याला जास्त मोठा गळा नको आहे, पण छोटाच गळा ठेवलेला आहे. पण जास्त ब्रॉड पण केलेला नाही. गळ्याला पायपिंग न करता आपण गळ्याला पलटी मारलेली आहे घ्यायची. त्याच्यामध्ये काय होतं, तुमचं वेळ पण वाचतो आणि लोकांना पायपिंग करत नाही. त्यांना स्प्रेड आणि करून तर गळा बनवला तरी जातो, नो प्रॉब्लेम. काही शिवाय असं आपल्याला अस्तर व्यवस्थित प्रॉपर करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला अस्तर बाहेरच्या साईडला दिसणार आहे पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला असा तुमचा गळा तयार होत आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा पूर्णपणे पॅक कवर केल्यानंतर त्याला करायचं आहे. ठीक आहे. व्यवस्थित करायचं. कुठेच असं खालीवरती सगळं सगळं घ्यायचं नाही. मेन कपडा तो थोडा सुटलेला आहे, त्याच्यामुळे कसं बघतो तरी आपल्याला हाताने शिला घेऊन व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे. जास्त कपडा उरल्यामुळे तर समजायचं की आपल्या कुठेतरी शिलाई सुटलेली आहे म्हणून आपण थोडं कसं आधी चेक करून घ्यायचं. जास्त कपडा नाही उरायला पाहिजे.